तर पहा मुलांना, आपण स्टार्ट करूया आता. सी इज, बघा सर लक्षात घ्या, सी इज द मिडपॉइंट ऑफ D1 अँड D2. बाय मिडपॉइंट फॉर्म्युला स्टार्ट करतोय आपण सर. बाय मिडपॉइंट फॉर्म्युला, सगळीकडे मिडपॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे मुलांना. बाय मिडपॉइंट फॉर्म्युला, लक्ष द्या बरं का. बाय मिडपॉइंट फॉर्म्युला कॉमा सी इज midpoint of, C is midpoint of D1 and D2. D1 segment D1 D2. C is midpoint of segment D1 D2. ह्या D1 D2 चा C हा मिडपॉइंट आहे, लक्षात घ्या सर. मग आता आपण C काय आहे बघूया सर. इथं D1 D2, इथं आपण आकृती काढूया सर, टेन्शन नको सर. हा D1 घेऊया, हा D2 घेऊया आणि हा C त्याचा मिडपॉइंट घेऊया. D1 ला आपण AB म्हणलेला आहे, D2 ला आपण CD म्हणलेला आहे आणि लक्षात घ्या इथं C हा मिडपॉइंट आहे, तो 3-2 दिलेला आहे. मग मिडपॉइंट फॉर्म्युला काय आहे सांगा सर आपला मिडपॉइंट फॉर्म्युला. तर तो असा आहे, x is equal to x1 plus x2 divided by 2 and y is equal to y1 plus y2 divided by 2. प्रश्न असा आहे की x कोण आहे, x1 y1 कोण आहे, x2 y2 कोण आहे. तर मुलांनो, पहिला जो पॉइंट आहे त्याला म्हणायचं x1 y1, दुसरा जो पॉइंट आहे त्याला म्हणायचं x2 y2 आणि जो मिड पॉइंट आहे त्याला म्हणायचं xy. कुठं चुकलंय का बघा सर. भरा किमती सर. या ठिकाणी भरत असताना पहिल्यांदा इथं इज इक्वल टू साइन देऊन ठेवा, छेदात 2 लिहा, प्लस चिन्ह म्हणा. इथं इज इक्वल टू साइन द्या, आडवी रेष, प्लस चिन्ह द्या, छेदात 2 म्हणा. भरा किमती आता सगळ्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x1 a. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x2 c. What is the value of y? -2. What is the value of y1 b? What is the value of y2 d? आता काय होणार सांगा सर. डिवाइड बाय 2 चे मल्टिप्लाइड बाय 2, उजवीकडे भागाकार, डावीकडे गुणाकार, म्हणजे 3 into 2 इज इक्वल टू a plus c. इथं डिवाइड 2 चे इंटू 2, -2 into 2 इज इक्वल टू b plus d. Therefore 3 2s are 6 is equal to a plus c and 2 2s are 4, -4 is equal to b plus d. ह्याला आपण लक्षात घ्या रिझल्ट नंबर 1 म्हणूया आणि ह्याला आपण रिझल्ट नंबर 2 म्हणूया, लक्षात घ्या. आता आपण तसं सर जसं C झाला तसा B इज द मिडपॉइंट ऑफ D2 अँड D3. B इज द मिडपॉइंट ऑफ, लक्षात आलं, सेम सेम काय सोडायचं नाही, लक्षात घ्या. B इज मिडपॉइंट ऑफ, B इज मिडपॉइंट ऑफ, B इज मिडपॉइंट ऑफ D2 अँड D3 सेगमेंट D2 D3. आपण आकृती काढूया सर, टेन्शन नको. ही आकृती काढली सर, चुकायला नको सर. हा D2, हा D3 आणि त्याचा मिडपॉइंट हा B. D2 ची व्हॅल्यू CD, D3 ची व्हॅल्यू EF आणि लक्षात घ्या B किती आहे बघा, 1 -2. 1 -2. मग आता मिडपॉइंट फॉर्म्युला तुम्हाला येतोच सर, लक्षात घ्या. वापरा मिडपॉइंट फॉर्म्युला. x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 and y is equal to y1 plus y2 divided by 2. लक्षात घ्या सर, कोण आहे x, कोण आहे x1 y1, बघा जरा नीट लक्ष द्या. ह्याला म्हणूया सर x1 y1, ह्याला म्हणूया सर x2 y2, ह्याला म्हणूया सर xy. लक्ष का बघा, भरा किमती. x ची व्हॅल्यू 1, बरोबर आहे सर. x1 ची व्हॅल्यू किती बघा सर, c. x2 ची व्हॅल्यू e, y ची व्हॅल्यू -2, y1 ची व्हॅल्यू d,
y2 ची व्हॅल्यू f. आता बाकीचं सगळं लिहून टाका सर. म्हणजे इथं इज इक्वल टू आडवी रेष हे प्लस डिव्हायडेड बाय 2, इथं इज इक्वल टू आडवी रेष इथं प्लस डिव्हायडेड बाय 2. कुठं चुकतंय का बघा सर. अँड नुसत्या व्हॅल्यूज घातलेत, काही केलं नाही, काही नाही मुलांनो, काही चुकत नाही मी. भागिले 2 से गुणिले 2 म्हणजे 1 into 2 इज इक्वल टू c प्लस ई अँड -2 into 2 is equal to d plus f. Therefore 2 is equal to c plus e. Result number 3. And लक्षात घ्या या ठिकाणी -2 बरोबर, -4 is equal to d plus f. रिझल्ट नंबर लक्षात घ्या 4. संपलेलं नाही. आता काय झालं सांगा सर. इथं अजून संपलं नाही सर. बरोबर सर. आता काय करायचं सांगा. A is the midpoint of D1 D3. A is the midpoint of D1 and D3. A is the midpoint of D1 and D3. म्हणजे हे बघूया सर. A is the midpoint of D1 and D3. इथं लिहूया सर. A is midpoint of segment D1 D3. टेन्शन नको सर. आकृती काढूया. आकृती काढत असताना सर D1 D3 हे D1 हे D3 आणि लक्षात घ्या त्याचा मिड पॉइंट A. D1 काय आहे बघा सर. AB. D3 काय आहे बघा सर. EF. आणि A काय आहे बघा सर. 5 6. 5 6. ओके. आता काय लिहावं लागेल सांगा सर. मिड पॉइंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइडेड बाय 2 अँड y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2. देयरफॉर x इज इक्वल टू आडवी रेष डिवाइडेड बाय 2 प्लस चिन्ह अँड y इज इक्वल टू आडवी रेष डिवाइडेड बाय 2 प्लस चिन्ह. इथं x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू भरायला पाहिजे. x1 ची y1 ची व्हॅल्यू भरायला पाहिजे. मग D1 ला इथं म्हणायचं x1 y1, इकडल्याला म्हणायचं x2 y2 आणि ह्याला म्हणायचं मुलांनो xy. भरा किमती. x ची किंमत 5, x1 ची व्हॅल्यू a, x2 ची व्हॅल्यू e, y ची व्हॅल्यू 6, y1 ची व्हॅल्यू b, y2 ची व्हॅल्यू f. लक्ष द्या. भागिले 2 से गुणिले 2 5 into 2 is equal to a plus e and 6 into 2 is equal to b plus f. Therefore 10 is equal to a plus e. Result number 5. आणि लक्षात घ्या 12 is equal to b plus f. Result number 6. मुलांना हे कळते का बघा सर. आता या ठिकाणी जर का आपण बघितलं हे सगळे x वाले आहेत ह्या साईडला आणि पलीकडले सगळे y वाले आहेत. लक्षात घ्या सर. बरोबर आहे. आता त्याच्यावरनं आपल्याला काही जमते का आपण या ठिकाणी बघायचं आहे. लक्षात घ्या. आपल्याला व्हॅल्यूज काढता आल्या पाहिजेत ABCDच्या. बघूया. हा पहा मुलांनो. इथे आपण हा 1 नंबरमध्ये A प्लस C आहे, 3 नंबरमध्ये C प्लस E आहे आणि 5 नंबरमध्ये A प्लस E आहे. जर 1, 3 आणि 5 याची ऍडिशन केली तर काय होईल. हे A प्लस A 2A होईल, C प्लस C 2C होईल आणि हे E प्लस E 2E होईल. म्हणजे 2A प्लस 2C प्लस 2E ह्या तिघांची बेरीज केली तर. तसं इथं बघा बरं. 2, 4 आणि 6 ची बेरीज बघा. 2, 4, 6 B प्लस D, D प्लस F आणि B प्लस F. इथे बघा B प्लस B 2B, D प्लस D 2D, F प्लस F 2F. म्हणजे लक्षात घ्या 2B प्लस 2D प्लस 2F झालं. म्हणजे आपण काय करूया सर. 1, 3 आणि 5 याची बेरीज करूया. म्हणजे सगळ्या x वाल्यांची. हे x वाले ह्या साईडला आहेत, y वाले ह्या साईडला आहेत.
लक्षात येते का बघा सर. एक्स वाल्यांची बेरीज करू, हे एक्स वाले आहेत, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे 1 3 5 याची ऍडिशन करू, 2 4 6 हे सगळे वाय वाले आहेत, ह्याची ऍडिशन करू, म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या किमती मिळून जातील. बघूया, लेट्स से आपण त्यासाठी बेरीज करण्यासाठी बघूया आपल्याला कसं जमता येईल. लक्षात घ्या सर. पहा सर मुलांनो, आपण बेरीज करतोय इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 5. बघा सर, बरोबर आहे का? इक्वेशन 1, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5. मग इक्वेशन 1 ची बेरीज करत असताना लक्षात घ्या, आपण असं घेऊया a प्लस सी. बघा सर, a प्लस सी प्लस हे c प्लस ई प्लस a प्लस ई इज इक्वल टू 6 प्लस 2 प्लस 10. हे कळलं का बघा सर? हे a प्लस सी प्लस सी प्लस ई प्लस a प्लस ई ह्यांची बेरीज केली, 6 प्लस 2 प्लस 10. हे कळलं का बघा सर? म्हणजे इथं कसं होईल सांगा, इथं बेरीज बघा, 10 प्लस 2 12, 12 प्लस 6 18. इथं बघा a प्लस a 2a, c प्लस c 2c, e प्लस e 2e. कळलं का बघा सर? ह्यातनं 2 कॉमन काढूया, 2 कॉमन काढले, लक्षात येते का बघा सर? इज इक्वल टू 18. शिल्लक राहिले a प्लस सी प्लस ई. कॉमन काढल्यानंतर मल्टिप्लिकेशन साइन इन टू 2 चे डिवाइड बाय 2, म्हणजे सर a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 18 डिवाइडेड बाय 2. देयरफॉर a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 9. ह्याला आपण म्हणूया सर इक्वेशन 7. कळलं का बघा सर? इक्वेशन 7. आता ह्याच्या ए सी च्या व्हॅल्यू काढूनच टाकू, संपूर्णच टाकू. आता सर जर ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर सी प्लस ई ची व्हॅल्यू घाला. मग सी प्लस ई कुठे आहे बघा सर? इथं व्हॅल्यू आहे बघा सर, सी प्लस ई ची व्हॅल्यू. सी प्लस ई ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे बाय 3. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इथं जे आहे लक्षात घ्या, बरोबर आहे सर. इथे हेच सोडवत असताना या ठिकाणी म्हणूया, लक्षात घ्या, युझिंग व्हॅल्यू ऑफ using equation 3 using equation 3 का c प्लस ई ची व्हॅल्यू घालू सर आपण. इथं c प्लस ई ची व्हॅल्यू घालू याच्यामध्ये. कशामध्ये? या ठिकाणी इक्वेशन 7 मध्ये. बरोबर सर. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 7 बाय असं म्हणतो सर, बाय इक्वेशन 3 अँड इक्वेशन 7. मग आता c प्लस ई ची व्हॅल्यू घालूया सर. a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 9 इक्वेशन 7. यात c प्लस ई ची व्हॅल्यू घाला इक्वेशन 3 नुसार. हे c प्लस ई ची व्हॅल्यू, c प्लस ई ची व्हॅल्यू 2 घालून टाका. इथं कसं होईल बघा सर? a प्लस 2 इज इक्वल टू 9. हे 2 ह्या साईडला आले. देयरफॉर a इज इक्वल टू 9 मायनस 2. देयरफॉर a इज इक्वल टू 7. पहिली व्हॅल्यू झाली सर. आता c काढूया सर. c काढण्यासाठी a प्लस ई पाहिजे. मग a प्लस ई ची व्हॅल्यू इथे आहे बघा सर 5 मध्ये. a प्लस ई इज इक्वल टू 10. a प्लस ई इज इक्वल टू 10 आहे बघा सर 5 मध्ये आहे. म्हणजे 7 आणि 5 चा वापर करू. बरोबर आहे सर. बाय इक्वेशन 7 अँड 5. बाय इक्वेशन 7 अँड इक्वेशन 5. मग इक्वेशन 7 लिहून घ्या. a प्लस सी प्लस ई, a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 9. बघा सर, a प्लस सी प्लस इज इक्वल टू 9 इक्वेशन 7. 5 मध्ये काय आहे? a प्लस 9. मग हे a आणि 9 हे a प्लस 9 सर. हे a आणि हे प्लस ई उचला सर. हे a प्लस ई, a प्लस ई च्या ऐवजी 10 घाला.
ए प्लस ईच्या ऐवजी काय घाला सांगा सर 10. मग ए प्लस ईच्या ऐवजी 10 घाला. 10 प्लस सी इज इक्वल टू 9. कारण ए प्लस ई इज इक्वल टू 10. ए प्लस ई इज इक्वल टू 10. इक्वेशन 5. मग आता सी ची व्हॅल्यू काढायची आहे. सी इज इक्वल टू 9 मायनस 10. देअरफॉर सी इज इक्वल टू -1. हे कळते का बघा. आता कुणाची व्हॅल्यू काढायची आहे? आता ई काढायची आहे सर. ई काढण्यासाठी ए प्लस सी घालायला पाहिजे. मग ए प्लस सी ची व्हॅल्यू इथे आहे बघा 6. 1 इक्वेशन 1 म्हणजे इक्वेशन 7 आणि इक्वेशन 1 ह्याचा वापर करूया सर. बाय इक्वेशन 7 अँड इक्वेशन 1. मग इक्वेशन 7 लिहून घ्या. ए प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 9. बरोबर आहे का बघा सर. मग या ठिकाणी आता ए प्लस सी ची व्हॅल्यू घालायची आहे. हे ए प्लस सी घाला. ए प्लस सी ची व्हॅल्यू आहे 6. मग ए प्लस सी ची व्हॅल्यू 6 घाला. 6 प्लस ई इज इक्वल टू 9. Therefore E is equal to 9 minus 6. Therefore E is equal to 3. इथं तुम्हाला व्हॅल्यूज मिळाल्या ए सी ई च्या. हे जसं तुम्ही ए सी ई काढलं तसंच आता लक्षात घ्या बी डी आणि एफ च्या व्हॅल्यू काढूया. सगळं एक्सचं वापरून तुम्ही इथं एक्सचं वापरून हे सगळे एक्स कोऑर्डिनेट्स काढून झाले. आता वाय कोऑर्डिनेटच्या मागे लागूया सर. वाय कोऑर्डिनेट्स मागायला असताना इक्वेशन 2, इक्वेशन 4 आणि इक्वेशन 6 याची ऍडिशन करूया. बघा सर स्टार्ट करतो मी. इक्वेशन 2 लक्ष आहे का बघा सर. हा इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 6. कळलं का बघा सर. मग आता लक्षात घ्या 2 प्लस 4 करा म्हणजे बी प्लस डी प्लस एफ. बघा सर बी प्लस डी लांबडं प्लस डी प्लस एफ पुन्हा लांबडं प्लस बी प्लस एफ इज इक्वल टू पहिल्याचं -4 प्लस -4 प्लस -4 प्लस 12 बघा लक्षात आलं का सर. -4 प्लस -4 प्लस 12 आलं का लक्षात बघा सर. मग आता काय करूया बघा सर. बी प्लस बी म्हणजे 2b, डी प्लस डी 2d, एफ प्लस एफ 2f इज इक्वल टू प्लस इंटू मायनस. लक्ष आहे का बघा सर. प्लस इंटू मायनस मायनस प्लस इंटू मायनस मायनस -4 प्लस 12. बरोबर आहे का बघा सर. मी ह्यातनं 2 कॉमन काढा. 2 कॉमन काढले शिल्लक राहिले बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू. आता ह्याचा हिशोब 12 मायनस 4 बघा सर. 12 मायनस 4 12 मधून 4 गेले 8 उरले. -4 प्लस 8 चुकलं का बघा सर. 12 मधून 4 गेले 8 उरले प्लस 8. 8 मायनस 4 म्हणजे 4. 8 मायनस 4 म्हणजे प्लस 4 गुणिले 2 चे भागिले 2 म्हणजे इट इज इक्वल टू मल्टिप्लाय बाय 2 चे डिवाइड बाय 2. 8 मायनस 4 8तून 4 गेले 4 उरले मोठ्याचं चिन्ह प्लस शिल्लक राहिलं बी प्लस डी प्लस एफ. ही तर डिव्हिजन पॉसिबल आहे. 2 1 जा 2 2 2 जा 4 बरोबर का बघा सर. शिल्लक काय राहिलं बी प्लस डी प्लस एफ. बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू 2. रिझल्ट नंबर लक्षात घ्या. या ठिकाणी काय म्हणता येईल याला 8. रिझल्ट नंबर 8 हा 8वा. हा 7 होता मगाशी आता 8. आता कॉम्बिनेशन सर. पहिल्यांदा बी ची व्हॅल्यू काढायची. बी काढण्यासाठी डी प्लस एफ घाला. कुठे आहे बघा डी प्लस एफ.
डी प्लस एफ इथे आहे बघा सर, डी प्लस एफ ची व्हॅल्यू -4 म्हणजे 4, इक्वेशन 4 म्हणजे बाय इक्वेशन 8 अँड इक्वेशन 4, बाय इक्वेशन 8 अँड इक्वेशन 4. मग इक्वेशन 8 लिहून घ्या, बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू 2. मग आता बी प्लस डी प्लस एफ ची व्हॅल्यू, हे डी प्लस एफ ची व्हॅल्यू घालायची. डी प्लस एफ ची व्हॅल्यू आहे -4, घालून टाका सर इथं. -4 म्हणजे कसं आलं, बी प्लस -4 इज इक्वल टू 2. प्लस इंटू मायनस, लक्षात का बघा सर, प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे बी -4, बी -4 इज इक्वल टू 2. -4 या साईडला आले, -4 चे +4, b इज इक्वल टू 2 + 4, देअरफॉर b इज इक्वल टू 6. आता कोणाची काढायची व्हॅल्यू, b संपली, आता d काढायची. d काढण्यासाठी b प्लस एफ पाहिजे. b प्लस एफ ची व्हॅल्यू इथे आहे बघा, b प्लस एफ इज इक्वल टू 12. इक्वेशन 6 म्हणजे इक्वेशन 8 आणि इक्वेशन 6 बाय इक्वेशन 8 अँड इक्वेशन 6. मग इक्वेशन 8 लिहून घ्या, b प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू 2. आता आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे, बी नको, प्लस एफ नको. मग बी प्लस एफ ची व्हॅल्यू 12, बी प्लस एफ ची व्हॅल्यू 12 घाला इथं, 12 प्लस डी इज इक्वल टू 2. प्लस 12 चे -12, 2 -12, -12 प्लस 2. मुलांना लक्षात बघा, -12 प्लस 2, -12 प्लस 2. चिन्ह वेगळी वेगळी आहेत, वजाबाकी चिन्ह वेगवेगळी असतील तर वजाबाकी करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. 12 - 2 म्हणजे 10, चिन्ह मोठ्याचं द्यायचं, मोठ्याचं चिन्ह मायनस. देअरफॉर डी इज इक्वल टू -10. आता लास्ट व्हॅल्यू मुलांना, या ठिकाणी बी झालं, डी झालं, आता एफ काढायचं आहे. म्हणजे बी प्लस डी नको, बी प्लस डी ची व्हॅल्यू इथे आहे बघा, बी प्लस डी ची व्हॅल्यू -4. इक्वेशन 2 म्हणजे इक्वेशन 8 आणि इक्वेशन 2 याचा विचार करू. बाय सर इक्वेशन 8 अँड इक्वेशन 2. मग इक्वेशन 8 लिहून घ्या, बी प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू 2. आता आपल्याला बी प्लस डी नको आहे, एफ ची व्हॅल्यू काढायची आहे. हे बी प्लस डी नको आहे, बी प्लस डी ची व्हॅल्यू -4 आहे. बी प्लस डी ची व्हॅल्यू -4 आहे. -4 प्लस एफ इज इक्वल टू 2. देअरफॉर एफ इज इक्वल टू -4 चे +4, देअरफॉर एफ इज इक्वल टू 6. सगळ्या व्हॅल्यूज झाल्या मुलांना. आता लास्ट आन्सर लिहायचं आहे. काय लास्ट आन्सर आम्हाला पाहिजे आहे सांगा मुलांनो. मी इथे आन्सर इथे एवढ्या भागातच संपवतो, इथं गणित संपवतो. काय लिहायचं आहे तर आम्हाला D1, D2, D3 याच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. चला आपण स्टार्ट करूया. D1 ची व्हॅल्यू, D1 ची व्हॅल्यू AB आहे बघा सर. काय व्हॅल्यू बघा सर, D1 इज इक्वल टू AB. मग A आणि B ची व्हॅल्यू भरा, संपलं. D1 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू काय बघा सर 7, B ची व्हॅल्यू भरा 6. हा झाला सर D1 ची व्हॅल्यू संपली, आन्सर. आता D2 घ्या सर. D2 इज इक्वल टू CD, D2 इज इक्वल टू CD. मग C आणि D च्या व्हॅल्यू भरा सर. C आणि D च्या व्हॅल्यूज, C ची व्हॅल्यू आहे -1, D ची व्हॅल्यू आहे -10. -1 -10 ही D2 ची व्हॅल्यू झाली. -1 -10. आता D3 काढायचं आहे सर. D3 इज इक्वल टू ABCDEF. D3 लक्षात घ्या, EF. मग आता D3 ची व्हॅल्यू भरा सर. D3 इज इक्वल टू काय येते बघा सर, E ची व्हॅल्यू 3 आणि F ची व्हॅल्यू किती आहे बघा सर 6. हा झाला D3.
त्यांनी सांगितलं होतं की एक पॅरलेलोग्राम आहे, त्याच्या ए बी सीच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि पॉसिबल जो डी आहे त्याचे कोऑर्डिनेट्स काढा. तर पॉसिबल डी 3 आहेत, D1 D2 D3 आणि त्याचे हे कोऑर्डिनेट्स आहेत. अवघड एक्झाम्पल मुलांनो. मी आणि एकदा आपल्याला हे एक्झाम्पल समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. वन्स मोर, पुन्हा एकदा पहिल्यापासून 1-2 मिनिटांमध्ये रिव्हिजन घेतो, म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. पुन्हा एकदा हे 47 ना मॅडम, होमवर्क हा इथं घ्या पहिल्यांदा, एकदम फास्ट फायनल. मुलांना पहा, हे एक्झाम्पल जरा होमवर्क नंबर माझा चुकला होता. इथं होमवर्क नंबर येईल 47. लक्षात घ्या, होमवर्क नंबर 47. हे एक्झाम्पल आपण पाहतोय मुलांना एक लक्ष द्या. पॅरलेलोग्राम जो आहे लक्षात घ्या, त्याचं खास वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. अपोजिट साइड्स इक्वल असतात, लक्षात घ्या. ते तुम्ही लक्षात ठेवलं की तुमचा विषय मिटला. म्हणजे आपण इथे एक फार वाक्य टाकूया का बघा. इन पॅरलेलोग्राम, बघा सर, इन पॅरलेलोग्राम हे मेन आहे, लक्षात घ्या. इन पॅरलेलोग्राम, समांतर भुज चौकोनामध्ये अपोजिट साइड्स आर इक्वल. अपोजिट साइड्स आर इक्वल. बघा सर, समांतर भुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू समान असतात. मग त्यांनी देताना आम्हाला ABC दिलं होतं आणि संभाव्य डी काढायचा होता. लक्ष आहे का बघा. आकृती काढत असताना आपण कसं काढलं, तर पहिला पॅरलेलोग्राम ABCD दिसतो का बघा सर. पहिला पॅरलेलोग्राम ABCD ब्ल्यू दिसला का. समोरासमोरील बाजू समान, ह्या समोरासमोरील बाजू समान, हे 3 पट्टा 3 पट्टा 4 पट्टा 4 पट्टा, समोरासमोरील बाजू समान. दुसरा ह्याला नाव काय दिलं, ABCD1. ABCD1 इज फर्स्ट पॅरलेलोग्राम. D1 चे कोऑर्डिनेट्स माहित नाहीत, AB मानले. अजून एक पॅरलेलोग्राम बघा मुलांनो, कुठला सांगा, ब्लॅक. ABD2C दिसला का बघा, ABD2C. ह्याला हा पॅरलेल, हे 2 पट्टा 2 पट्टा, ह्याला हे पॅरलेल 2 समान, ह्याला हे समान, 3 पट्टा 3 पट्टा. दिसते का बघा सर. आणि ह्या D2 ला म्हणलं CD. हे 3 पट्टा हे 3 पट्टा आहे, म्हणून C हा D1 D2 चा मिड पॉइंट झाला. दुसरा पॅरलेलोग्राम काय झाला, ABD2C. ABD2C हा सेकंड पॅरलेलोग्राम झाला. तिसरा रेड बघा सर, रेड ABC धरायचंच. हा बघा सर, AD3BC. AD3BC दिसला का हा पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम दिसला का बघा, रेड. हा रेड दिसला का बघा. नाव काय आहे, AD3 असं घ्यायचं, लक्षात घ्या. AD3BC असं म्हणतो सर. AD3BC, AD3B आणि C, AD3B आणि C. आता समोरासमोरील बाजू आहेत का बघा सर. हा 4 पट्टा हा 4 पट्टा सेम, समोरासमोरील बाजू समान, अपोजिट साइड्स आर इक्वल. 2 पट्टा 2 पट्टा, अपोजिट साइड्स आर इक्वल. जमलं का बघा सर. मग हे 2 समान आहेत, 2 पट्टा 2 पट्टा, म्हणजे B हा D2 D3 चा मिड पॉइंट आहे. B हा D2 D3 चा मिड पॉइंट आहे, 2 पट्टा 2 पट्टा. इथं 4 पट्टा 4 पट्टा, त्यामुळे A हा D1 D3 चा मिड पॉइंट आहे. A हा D1 D3 चा मिड पॉइंट आहे. आपण मिड पॉइंट फॉर्म्युला वापरतोय सर. आणि D1 ला AB म्हटलं, D2 ला CD म्हटलं आणि D3 ला EF म्हटलं. इथं बघा, आपण पहिल्यांदा घेताना C हा D1 D2 चा मिड पॉइंट आहे, हे घेतलं. D1 ला X1 Y1 म्हटलं, D2 ला X2 Y2 म्हटलं, C ला XY म्हटलं आणि मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला. तसंच B हा D2 D3 चा मिड पॉइंट आहे. B हा D2 D3 चा मिड पॉइंट आहे. मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला, X1 Y1 X2 Y2 XY वापरला. पुन्हा इकडं सर, A हा D1 D3 चा मिड पॉइंट आहे. A हा D1 D3 चा मिड पॉइंट आहे. ह्याला D1 ला X1 Y1 D2 ला X2 Y2 मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला, पुन्हा हे काढलं सर.
आता एक लक्षात घ्या सर, पुन्हा हे काढत असताना ए प्लस ए बी सी डी काढायचंय सगळं. मग काय केलं, हे सगळं एक्स वाले, हे जे सगळे एक्स वाले आहेत, एक्स वाल्यांची बेरीज केली. 1 3 5, 1 3 5 ची बेरीज केली. 1 3 5. इकडं 2 4 6, 2 4 6 ची बेरीज केली. लक्षात येते का बघा म्हणून आम्ही काय केलं 1 3 5, 1 3 5 ची बेरीज केली. 2 4 6, 2 4 6 ची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 9 आलं. इथं b प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू 2 आलं. मग विचार करायचा की a काढायचं असेल तर c प्लस ई नको आहे. मग c प्लस ई ची व्हॅल्यू इथं आहे 2. मग 3 चा वापर करायचा म्हणून इक्वेशन 7 आणि इक्वेशन 3 चा वापर केला. इक्वेशन 7 आणि इक्वेशन 3 चा वापर करून c प्लस ई ची किंमत 2 घातली, a काढला. आता c काढायचा आहे, a प्लस ई नको आहे. मग a प्लस ई ची व्हॅल्यू इथं आहे. मग इक्वेशन 7 आणि इक्वेशन 5 चा वापर केला. इक्वेशन 7 इथं हे लिहिलं a प्लस सी प्लस ई इज इक्वल टू 9. a प्लस ई ची व्हॅल्यू घातली 10, a प्लस ई ची व्हॅल्यू 10 घातली, c मिळालं. a झालं, c झालं. आता e काढायचं आहे. मग e काढत असताना a प्लस सी ची व्हॅल्यू पाहिजे. a प्लस सी ची व्हॅल्यू 6 आहे, इक्वेशन 1. म्हणून लक्षात घ्या, इक्वेशन 7 आणि इक्वेशन 1 ह्याचं कॉम्बिनेशन केलं. a प्लस सी ची किंमत 6 घातली, e काढलं. तसंच इथं वापर केला सर, ह्याची सगळ्यांची बेरीज केली. b प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू आलं. पहिल्यांदा b काढायचा आहे, d प्लस एफ ची व्हॅल्यू घालायला पाहिजे. मग d प्लस एफ ची व्हॅल्यू इथं आहे 4 मध्ये. d प्लस एफ ची व्हॅल्यू -4 आहे. मग इक्वेशन 8 आणि इक्वेशन 4. मग d प्लस एफ ची व्हॅल्यू घातली, मग त्याच्यावर b काढला. आता d काढायचा आहे, b प्लस एफ ची व्हॅल्यू घालायची आहे. b प्लस एफ ची व्हॅल्यू इथं आहे, ही b प्लस एफ. म्हणजे इक्वेशन 6, इक्वेशन 8 आणि इक्वेशन 6 वापरायचं. इक्वेशन 8 आणि इक्वेशन 6, b प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू b प्लस एफ च्या ऐवजी 12 वापरलं, d काढलं. आता आपला b झालं, d झालं, f काढायचं आहे. f काढण्यासाठी b प्लस डी ची व्हॅल्यू ती इथं आहे, b प्लस डी ची व्हॅल्यू -4. मग b प्लस डी ची व्हॅल्यू घेण्यासाठी इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन 8 आणि इक्वेशन 2 ह्याचं कॉम्बिनेशन करा. लक्षात घ्या, इक्वेशन 8 आणि इक्वेशन 2, b प्लस डी प्लस एफ इज इक्वल टू 2. b प्लस डी काढा, त्याच्याऐवजी -4 घाला. आणि लक्षात घ्या, इकडं आलं की f ची व्हॅल्यू आली. तुम्हाला a b c d e f ह्याच्या सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. मग संपलं. d1 म्हणजे ab बघाला व्हॅल्यू, d2 म्हणजे cd आणि d3 म्हणजे ef. फिनिश. तुम्हाला d चे संभाव्य पॉइंट्स काढायचे होते, ते आपण काढले. ह्यामध्ये मुलांना अवघड काय आहे तर आकृती अवघड आहे. आणि समांतर भुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान असतात. अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलोग्राम आर इक्वल. या तत्वाचा वापर करून आकृती काढायची आहे आणि संभाव्य पॉसिबल d1 d2 d3 काढायचे. त्याच्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि नंतर लक्षात घ्या, एक्स वाल्यांच्या सगळ्या बेरीज करायच्या आहेत, सगळ्या एक्स कोऑर्डिनेटची. मग वाय वाल्यांची बेरीज करायची आहे आणि ते सोडवायचं आहे. हे एक्झाम्पल 3 वेळा तरी सोडवल्याशिवाय आणि आकृती 2-3 वेळा काढल्याशिवाय हे एक्झाम्पल येणार नाही. पण तरी मी 2दा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. समजा आपल्याला नाही कळलं तर हा व्हिडिओ पुन्हा 1-2दा बघा, म्हणजे आपल्याला निश्चितपणाने समजेल. ओके, तुम्हाला शुभेच्छा हे गणित कळण्यासाठी. धन्यवाद.